माजी खासदार निलेश राणेंनी राजकारणामधून निवृत्ती घेतलेली आहे। निलेश राणेंची ट्विटमधून ही माहिती आहे। सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे असं निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। राजकारणात मन रमत नाही आणि इतर काही कारण नाही असं देखील निलेश राणे यांनी स्पष्ट केलेलं आहे। नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत निलेश राणे, माजी खासदार देखील राहिलेले आहेत आणि त्यांनी आता सक्रिय राजकारणातून आपण दूर होत असल्याचं ट्विट करत घोषणा केलेली आहे। तर काय ट्विट त्यांनी केले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे। आता राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही। मागच्या 19 ते 20 वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे। भाजपमध्ये खूप प्रेम मिळालं आणि भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे असं ट्विट निलेश राणेंनी केलंय। तर निलेश राणेंनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि निलेश राणेंच्या निर्णयानंतर कुडाळ नगर परिषदेच्या नगरसेवकांनी राजीनामा सत्र सुरू केलेलं आहे। प्राजक्ता शिरवळकर आणि अभिजित गावडेंनी राजीनामे दिलेले आहेत। कुडाळ नगर परिषदेचा 3 वर्षांचा कालावधी बाकी असतानाच हे राजीनामे पडलेले पाहायला मिळतात। निलेश राणेंनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर या नगरसेवकांनी राजीनामे दिलेले पाहायला मिळतात। कुडाळ नगर परिषदेला अद्याप 3 वर्षांचा कालावधी बाकी असतानाच नगरसेवकांनी देखील आपला राजीनामा सत्र सुरू केलेला आहे। 2 नगरसेवकांनी राजीनामे दिलेत। प्राजक्ता शिरवळकर आणि अभिजित गावडे यांनी राजीनामे दिलेले आहेत। निलेश राणेंना समर्थन देण्यासाठी या नगरसेवकांनी राजीनामे दिल्याचं पाहायला मिळत आहे। निलेश राणे तर रवींद्र चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे निलेश राणे नाराज आहेत का असा प्रश्न आता निर्माण केला जातोय। रवींद्र चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे निलेश राणे नाराज असल्याचं सध्या बोललं जात आहे। निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आणि या सगळ्यानंतर राजकीय वर्तुळात एकूणच चर्चा सुरू झालेल्या आहेत, कारण निलेश राणे हे स्वतः नारायण राणेंचे सुपुत्र आहेत, माजी खासदार राहिलेले आहेत आणि ते आता राजकारणातून निवृत्त होत असल्यानं अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय। रवींद्र चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे निलेश राणे नाराज आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण निलेश राणे ज्या मतदारसंघातले खासदार होते त्याच मतदारसंघाचे किंवा त्याच भागातले सध्या रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री आहेत आणि रवींद्र चव्हाण हे देखील आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तयारी करत असल्याचं देखील बोललं जात आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भविष्यामध्ये रवींद्र चव्हाण हे खासदारकी लढवणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे आणि या सगळ्यामुळेच निलेश राणे नाराज आहेत का असा देखील आता प्रश्न निर्माण केला जातो आहे। निलेश राणे यांनी ट्विट करत निवृत्तीची घोषणा केलेली आहे। आपण राजकारणातून निवृत्त होतोय असं निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलंय आणि या सगळ्यानंतर भाजपचे मंत्री पालकमंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे नाराज निलेश राणे आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। रवींद्र चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे तसंच पालकमंत्र्यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळेच नाराजी असल्याची चर्चा सध्या रंगू लागलेली आहे। निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे आणि या सगळ्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। निलेश राणेंनी अचानक राजकारणातून निवृत्तीची घोषणा घेतल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात, त्याच्यातच पालकमंत्र्यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळेच ते नाराज आहेत का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली, पण रवींद्र चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळेच त्यांची नाराजी आहे का असं म्हटलं जात आहे, काय नेमकं कारण आहे? नक्कीच सुमेध, आताची सगळ्यात मोठी घडामोड आहे कोकणातील भाजपमधील अंतर्गत संघर्षातून माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी राजकीय संघर्ष घेतल्याचं बोललं जाते। पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या एकाकी कारभाराला कंटाळून निलेश राणे यांनी भाजपसहित राजकारणाला सोडचिठ्ठी दिल्याची सध्या ही चर्चा आहे। निलेश राणे यांच्या मार्फत गेल्या मालवणमधील अनेक विकास कामांकडेही पालकमंत्र्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची माहिती आहे। वारंवार त्यांना सापत्य वागणूक देण्यात येत होती, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याशी पालकमंत्री म्हणजेच रवींद्र चव्हाण यांची जी जवळीक आहे ती सुद्धा वाढते आणि हेच निलेश राणे यांच्या राजकारणाला कारणीभूत ठरले असं बोललं जात आहे। नुकताच पार पडलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात राणे समर्थकांना विश्वासातही घेण्यात आलं नव्हतं, त्यामुळे निलेश राणे नाराज होते आणि कोकण भाजपमधील याच अंतर्गत वादानंतर अखेर निलेश राणे यांनी राजकीय संन्यास घेतल्याची आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे। त्यावर भाजपकडून काही तोडगा काढला जाणार आहे का हे पाहणं जरी महत्त्वाचं असलं तरी 1-2 दिवसामध्ये आणखी मोठे गौप्यस्फोट जे आहेत ते निलेश राणे यांच्या माध्यमातून केले जातील अशी सध्या चर्चा झाली। बरेचसे कार्यकर्ते ते नाराज आहेत आणि राजीनामा सत्र जे आहे बरोबर राजीनामा सत्र देखील सुरू झालं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गिरीश।